Why does fluorine steal an electron like a protein? म्हणजे काय की फ्लोरीन ॲटम हा हुशार चोरासारखा तसा इलेक्ट्रॉन चोरतो म्हणजे काय कर खेचतो. तर हे आज आपण शिकणार आहोत एका कन्सेप्टने इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय की द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर इलेक्ट्रॉन पेअर थ्रू केमिकल बॉन्ड. म्हणजे काय की त्या ॲटमची शेअर इलेक्ट्रॉन जे आहेत त्या बॉन्डिंग मध्ये त्या इलेक्ट्रॉनला खेचण्याची टेंडन्सी किती आहे. तर बघा आज आपण ट्रिक पाहणार आहोत त्यांची व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी. तर फक्त लक्षात ठेवा हायड्रोजनची काय असते 2.1 आणि फ्लोरीनची किती असते 4. पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. तर बघा ते बाकीच्यांची कशी लक्षात ठेवायची. तर इथं 4 आहे तिकडे जाताना 2.5 ने कमी करायची म्हणजे ते किती होणार आहे 4. त्यानंतर इथं 3.5 अजून कमी 3 अजून कमी 2.5 सेम इकडे परत 0.5 ने कमी करत जायची. त्यानंतर बघा ह्याचं खाली येताना 4चं किती झालं इथं क्लोरीनचं 3 झालं बरोबर. त्यानंतर खाली येताना 2.8 होतं त्यानंतर 2.5. तर बघा ह्या पिरियडची कशी लक्षात ठेवायची. तिकडे जाताना 0.5 ने कमी करणं म्हणजे 2.5 त्यानंतर 0.4 ने कमी करायची 2.1 आणि हिथून पुढे सगळे 0.3 ने कमी करायची. त्यानंतर इथं सगळे 0.3 ने कमी केल्यानंतर सोडियमची होती 0.9. तर खाली येताना बघा आता ही खाली सोडियम पोटॅशियम रुबिडियम यांचं कसं करायचं की 0.9 आहे पोटॅशियम किती आहे 0.8 रुबिडियम 0.8 आणि ही दोघं 0.7. तर सगळ्यांच्या लक्षात राहिलं असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच इंटरेस्टिंग कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि इन्स्पायर्ड राहा. थँक्यू.